छत्रपती शिवाजी महाराजांचा 353वा शिवराज्याभिषेक सोहळा शुक्रवारी इचलकरंजी शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात साजरा करण्यात आला। शहरातील शिवतीर्थ इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिषेक व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय तसेच छत्रपती संभाजी महाराज की जयच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। या कार्यक्रमास आमदार डॉक्टर राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, शिवतीर्थ समितीचे अध्यक्ष पुंडलिक भाऊ जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याला अभिषेक करण्यात आला। यानंतर उपस्थितांनी शिवरायांच्या कार्याचा गौरव करत स्वराज्य स्थापनेच्या इतिहासाला उजाळा दिला। शहरातील विविध भागांमध्ये तसेच अनेक घरांमध्ये शिवभक्तांनी शिवराज्याभिषेक दिन साजरा केला। शिवतीर्थ परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आला होता। भगवे ध्वज आणि सजावटीमुळे संपूर्ण परिसराला उत्सवी स्वरूप प्राप्त झालं होतं। शहरात सर्वत्र भगवमय वातावरण पाहायला मिळालं। यावेळी शंभूतीर्थ चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावरील विशेष पोस्टरचं अनावरण करण्यात आलं। छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शिवप्रेमी संघटनांच्या वतीनं कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान शिवराज्याभिषेक सोहळ्यास माजी आमदार, महापालिका आयुक्त उपस्थित असताना महापौर आणि उपमहापौर कार्यक्रमाच्या प्रारंभी अनुपस्थितीत राहिल्यानं नागरिकांमध्ये चर्चा रंगली। उपमहापौरांनी नंतर उपस्थिती दर्शवली असली तरी शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांची अनुपस्थिती शिवभक्तांच्या चर्चेचा विषय ठरली। काही दिवसापूर्वी रायगडावर रवाना करण्यात आलेल्या भगव्या ध्वज पूजन कार्यक्रमालाही महापौर व उपमहापौर अनुपस्थितीत राहिल्यानं शिवभक्तांमध्ये नाराजी व्यक्त होत असल्याचं दिसून आलं। दरवर्षीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा अधिक व्यापक आणि भव्य स्वरूपात साजरा व्हावा अशी अपेक्षा शिवभक्तांकडून व्यक्त करण्यात आली। शहरभर दिवसभर शिवमय वातावरण असून उत्साहात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला।